लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो, आजची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला आता बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे। 8वा हप्ता कोणालाही मिळालेला नाहीये, कारण की आता अर्जांची छाननी सुरू झाली आहे। अर्जांची छाननी झाल्यानंतरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे। तर अर्जांची छाननी करत असताना परत एकदा आज 22,219 अर्ज अपात्र करण्यात आले आहेत। हे अर्ज का बाद करण्यात येत आहेत आणि यामागची कारणे काय आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा अर्ज बाद होणार नाही आणि तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व हप्ते मिळतील। जर तुम्हाला 8वा हप्ता हवा असेल तर मी ज्या गोष्टी सांगते ते चेक करत राहा आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम सापडला तर त्यावर आपण एक सोल्युशन काढणार आहोत। तर सर्व लाडक्या ताईंनी एकदा चेक करायचं आहे की तुमचा अर्ज रिजेक्ट किंवा पेंडिंग दिसतोय का, कारण आता ज्यांचे अर्ज बाद झाले त्यांचे वेबसाईटवर दिसत आहे। वेबसाईटवर स्पष्ट असं रिजेक्टेड लिहून आलेलं आहे आणि सर्व अर्ज चेक केले की त्यानंतरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे। 8वा हप्ता आता सरसकट मिळणार नाहीये। मोठी यातना तुम्हाला आता सहन करावी लागणार आहे, कारण आता अर्जांची छाननी सुरू झाली आहे। आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे। आजच्या दिवसात 22,219 अर्ज रद्द करण्यात आले आहेत। या महिलांना इथून पुढे कोणताही लाभ मिळणार नाही। तर या लाडक्या बहिणी नेमक्या अपात्र का ठरत आहेत याची कारणं देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर सर्वांनी लक्षात घ्या, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की सांगली जिल्ह्यामध्ये अर्जांची छाननी सुरू झाली आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 25,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा अर्जांची छाननी सुरू झाली आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील 1200 अर्ज बाद करण्यात आले आहेत। तर सर्व बहिणींनी मला पटापट कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा लिहून पाठवायचा आहे। त्यानंतर या 4 जिल्ह्यांनंतर आज 22,219 अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। तर नेमके हे अर्ज का बाद होत आहेत ते आज आपण पाहणार आहोत। तर ज्या कोणी ताई हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना जर असं वाटत असेल की आपला अर्ज बाद व्हायला नको, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर सर्वात आधी आपण बघणार आहोत की 22,219 अर्ज का बाद झाले। तर हे अर्ज बाद होण्याचं पहिलं कारण म्हणजे अर्जदाराकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा नसणे। तुम्ही तुमचा रहिवासीचा पुरावा बरोबर जोडला आहे की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमचा अर्ज बाद होणार नाही आणि यापुढचे तुम्हाला सर्व हप्ते मिळून जातील। त्यानंतर अर्ज बाद होण्याचं दुसरं कारण म्हणजे उत्पन्नाची मर्यादा ओलांडली आहे। म्हणजे समजा ज्यावेळी तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यावेळी तुमचं उत्पन्न 2 लाखाहून कमी होतं आणि आता तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर गेलं आहे। त्यामुळे तुम्ही आता लाडक्या बहीण योजनेतून बाद होणार आहात। तर अशा कोणी ताई आहेत का ज्यांचं आता उत्पन्न वाढलेलं आहे? त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। यावर उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। लाडकी बहीण योजना फॉर्म बाद होण्याचं तिसरं कारण म्हणजे आधार कार्डमध्ये बदल आहेत। तर आधार कार्ड बदल म्हणजे काय? तुम्ही फॉर्म भरताना आधार कार्डमध्ये वेगळं नाव किंवा वेगळा नंबर असलेलं जर जोडलं असेल तर तुमचा अर्ज बाद होणार आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजना फॉर्म बाद होण्याचं चौथं कारण म्हणजे तुम्ही इतर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा अर्ज आता बाद होणार आहे। तर सरकारी योजना म्हणजे कोणत्या? संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इंदिरा गांधी योजना असेल किंवा प्रधानमंत्री सन्मान योजना असेल। जर या 3 योजनांचा कोणी लाभ घेत असेल तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे किंवा यापुढे जी फॉर्मची छाननी होईल त्यामधून तुम्हाला 100% बाद करण्यात येईल। तर त्यानंतर फॉर्म बाद होण्याचं 5वं कारण म्हणजे पंचायतमध्ये त्रुटी असणं। म्हणजे आता वॉर्ड लेवलला तुमची तपासणी होणार आहे आणि त्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर तुमचा फॉर्म बाद करण्यात येणार आहे। तर बघा, या गोष्टी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगत आलेली आहे। ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच तुम्हाला या चॅनेलवर पाहायला मिळतील। त्यामुळे जर चॅनेलवर कोणी नवीन आलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।